हाय. हे गाईज, वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग. तर हा जो व्लॉग आहे माझ्यासाठी खूप स्पेशल आहे, कारण आज मला इंडियावरून पार्सल भेटलंय. मम्मी पप्पांनी सेंड केलंय. संकेतला पण पार्सल सेंड केलंय, त्याच्या मम्मी पप्पांनी सेंड केलंय. तर फर्स्ट टाइम आमच्या पॅरेंट्सनी इंडियावरून पार्सल सेंड केलंय. येवला ते टोकियो मी जिथे राहतो ते चिबा 6800 किलोमीटर लांब एवढं प्रवास करून हे पार्सल आलंय. तर खूप छान वाटतंय आणि खूप क्युरियोसिटी की मम्मी पप्पांनी काय काय सेंड केलेलं असेल. तर चला आता तुम्हाला ओपन करून दाखवतो मी याच्यामध्ये काय काय सेंड केलं मम्मी पप्पांनी. तर स्टार्टिंगला आहे ना आपण तेजस पार्सल ओपन करू, त्यानंतर मग माझं ओपन करू. आमच्याकडे हे सामान जे पार्सल आहे ते कट करायला दुसरं काही नव्हतं. तर हे आपला भाजीपाला कट करायचं टाकू त्यानेच हे सर्व पार्सल मी कट करतोय आता. हे जे पार्सल आहे ते येवला टू चिबा 6800 किलोमीटर लांब प्रवास करून आलेलं आहे. तर याची जी पॅकिंग असते ही खूप छान प्रकारे करावं लागते. तर मी तुम्हाला सर्व दाखवतो माझ्या पॅरेंट्सनी कशी याची पॅकिंग केलेली आहे. पार्सल इतक्या लांबून यायचं राहतं, त्यामुळे मी ना पार्सल पूर्ण असं प्रॉपर पॅकिंग करून पाठवलं जातं, जेणेकरून कोणतीही गोष्ट अशी म्हणजे बाहेर नको यायला किंवा कोणी असं खोलायला नको. त्यासाठी पूर्ण पॅकिंग येत असते. याच्यामध्ये ना पॅकिंग पूर्ण 3 लेयर्स आहे. सर्वात अगोदर एक बॉक्स आहे, त्यानंतर हे गोणीमध्ये पॅक केलंय, त्यानंतर ही व्हाईट सफेद गोणी आहे. तर याच्यावरती हे जे ऍड्रेस आहे खूप इम्पॉर्टंट आहे. माझा जपानचा ऍड्रेस पण आणि जिथून हे सेंड केलंय म्हणजे येवल्याचा ऍड्रेस पण. हे बघा आतमध्ये पण ऍड्रेस स्टिक केलेला आहे, कारण समजा इन केस बाहेरचं समजा पॅकेज जे आपण पॅक केले ते जर खराब झालं तर आतमध्ये पण ऍड्रेस दिलेला आहे. पाण्यापासून विमानाने नाही ती गोष्टी. विमानाने हे जे पार्सल आहे ते विमानाने शिपनी नाही येत, कारण 10 दिवसामध्ये इंडिया टू जापान अशी कोणतीच एवढी फास्ट शिप येत नाही. हे पार्सल आलंय ते विमानाने आलेलं आहे. हे पार्सल कोपरगाव मधून 2 तारखेला सेंड केलं, 2 फेब्रुवारी, आणि आज 11 फेब्रुवारी म्हणजे कम्प्लीट 9 दिवसानंतर मला हे इथं भेटलंय. कोपरगाववरून हे पार्सल अहिल्यानगरला गेलो होतो, त्यानंतर हे मुंबईला गेलं आणि मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट वरून हे टोकियोला आलं. टोकियोवरून मला आज हे भेटलेत माझ्या रूमवर. फर्स्ट लेअर आम्ही काढली, आता सेकंड लेअर काढतोय. ही चांगली सेलोटेपने पॅक चिटकवलेलं आहे आणि हे बघा असे दोऱ्याने पण असं शिवून दिलंय. हे बघा मस्त असे कार्टून बॉक्स मध्ये पॅक केलेलं आहे. तर मी आता हे सर्व ओपन करतो. आय एम व्हेरी मच एक्साइटेड टू सी की मम्मी पप्पांनी माझ्यासाठी काय सेंड केलं. गाईज मसाले सेंड केले. मसाल्याचा वास आता बॉक्स ओपन केल्या यायला लागलाय. मला चाऊमिन आणि फरसाण खूप आवडतं, म्हणून मला स्पेशली दीदीनी सर्व परचेस केलंय आणि मला सेंड केलंय. हे बघा हा एक फरसाण आहे. गाईज सगळ्यात स्पेशल म्हणजे येवल्याची स्पेशालिटी येवल्याचं फरसाण, जे की मला खूप आवडतं. माझं ते हे पार्सल आहे फर्स्ट टाइम माझ्या पॅरेंट्सने इंडियावरून सेंड केलंय आणि मी खूप लांब आहेत ना घरापासून, तर
मम्मीनी पप्पानी आणि दीदीनी तिघांची वेगवेगळी खरेदी आहे ती सर्व याच्यामध्ये मस्त पॅक करून दिलंय. तर हे बघा स्पेशली हे पप्पानी मला दिलंय. पप्पाला सांगितलं माहितीये की आपण खूप थंडी असते म्हणून पप्पानी स्पेशली माझ्यासाठी मफलर दिली आहे. हे माझी हॉबी रिडिंग आहे तर दीदीनी पण मला हे नवीन बुक द 48 लॉज ऑफ पॉवर हे मला गिफ्ट केलंय. तर प्रत्येकाने दीदीनी मम्मी आणि पप्पानी त्यांच्या प्रकारे मस्त सर्व शॉपिंग केली आणि प्रत्येकाने माझ्यासाठी पाठवलंय. हे बघा आपण घरापासून लांब राहतो याचा सगळ्यात मोठा ड्रॉबॅक जो आहे का आपण मम्मीच्या हाताची चव जे असतं ते आपल्याला खायला भेटत नाही. तर मम्मीनी स्पेशली माझ्यासाठी हे शेव तयार करून सेंड केले. मम्मीच्या हाताची मिरचीची चटणी, कॅडबरीज डेअरी मिल्क जे की जपानमध्ये भेटत नाही मला खूप आवडतं म्हणून हे दीदीने स्पेशली माझ्यासाठी सेंड केले. हे बघा हे अजून 2 मिरचीच्या चटण्या. तर आपण जपानमध्ये जे आहेत ना हिरवा भाजीपाला भेटत नाही, बाकी सर्व भेटतं, कांदा भेटतो, लसूण भेटतं, पण मग जी मेथी आहे तर मम्मीनी ही मला माहिती मम्मीला माहिती आहे का मला मेथी खूप आवडते म्हणून मम्मीने थोडीशी मेथी सुकवली होती ही सेंड केली मस्त त्याची भाजी बनवून. सोन पापडी, लाल मिरची आणि हे सर्व मसाले. तर जपानमध्ये पण मसाले भेटतात इंडियन मार्ट मध्ये पण मग सर्व व्हरायटीचे नाही भेटते. सो स्पेशली हे मसाले खूप इम्पॉर्टंट आहे तिथे. ही काहीतरी पाली भाजी पण मला कळत नाहीये सो नंतर चेक करून मम्मीला कॉल करून सांगतो. बार्बन माय फेवरेट. मनुके दिसतोय ना हेअर ऑइल हे पण भेटतं बट दिलंय मला तिने. मला चॉकलेट खूप आवडतं म्हणून हे चॉकलेटचं पॅकेट. गाईस जपानचं जे आहे सकाळी लवकर उठून जॉबला जावं लागतं म्हणून काहीतरी क्विक फूड म्हणून मॅगी एक बेस्ट ऑप्शन आहे. तर मला दीदीने खूप सारे मॅगीज दिले. मॅगी आपण सकाळी नाही खात संध्याकाळी आल्यावर खातो म्हणून समजा घरी आपण कामावरून लेट आलो तर काही बनवायचं जेवण आलं तर लवकर मॅगी म्हणून खाऊ शकतो. बडी सोप जे की जपानला अजिबात भेटत नाही. खजूर विक्स चॉकलेट्स हे अजून चॉकलेट्स उडदाचे पापड 2 वेगवेगळ्या टाईप 2 वेगवेगळ्या फ्लेवर मध्ये. लोणचं हे मला पप्पानी अंजीर सेंड केले. आणि सगळ्यात स्पेशल आयटम तो म्हणजे मम्मीनी बनवलेले लाडू माझे फेवरेट कडू लाडू. तर गाईस हे सगळं जे आहे माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे आणि खूप इमोशनल आहे कारण पप्पानी मला स्पेशली मला हे जे खजूर असतं खूप आवडतं. नंतर गुळ मला पप्पाला माहिती आहे मला हा खूप आवडतो म्हणून पप्पानी मला हे सेंड केलंय. नंतर ही जी मफलर आहेत ती मी तुम्हाला आधीच सांगितलं जे आपण थंडी खूप आहे आणि मी ही यायच्या वेळेस विसरलो होतं तर स्पेशली पप्पानी ही मला सेंड केली. आणि दीदीने पण मला एक 48 लॉज ऑफ पॉवर ती बुक सेंड केलंय. त्यानंतर सर्व बार्बनचे बिस्किट अजून वेगवेगळ्या प्रकारचे बिस्किट सेंड केले, चॉकलेट सेंड केली आहे. आणि मम्मीनी सर्व
मिरचीची चटणी झाली, त्यानंतर शेव भरून सेंड केले आणि हे मेथी झाली, मेथी कढीपत्ता हे सर्व इथं भेटत नाही, मग ते मला सर्व सेंड केले. आणि स्पेशली म्हणजे पार्सल बोलून त्याच्यामध्ये मसाले खूप इम्पॉर्टंट होते, कारण इंडियन मसाला आपण इथं खूप मिस करतो. गाईज आता संकेतनी पण त्याचं पार्सल ओपन केलं, तर त्याच्या मम्मी पप्पानी पण त्याला खूप वस्तू सेंड केल्या खायच्या. तर बघू आता काय काय संकेतला भेटलंय. तर काहीच मी आता माझं पार्सल ओपन केलेलं आहे. तर पार्सल म्हणजे जास्त काही म्हणजे असं खराब तोडफोड किंवा दुसरी गोष्टी झाली नाही. हा, एक गोष्ट झालेली आहे की हे जे लाडू बनवून पाठवलेले त्यामध्ये, कारण की डब्यामध्ये किंवा असे प्रॉपर नव्हते आणि लाडू म्हटले ते फुटणार होते, त्यामुळे लाडू असे काही फुटलेले काही आले नाही. मग ठीक आहे, लाडू हे जे आमचं पार्सल आहे ते एरोप्लेनने आलंय, तर आदळापट खूप होते, पण मग आमच्या पॅरेंट्सने एकदम छान पॅकिंग केली याची, तर एवढा काही इश्यू झाला नाही, काही फुटतूट काही झालेली नाहीये. फक्त लाडूचं गोल लाडूचा भुगा झालाय, त्याचा काही इश्यू नाही. त्यासोबतच थोडीफार पोंगेचे पॅकेट्स आहे, बघू शकता थोडीफार पॅकेट फाटले, पोंगेचे एकच फाटलेला आहे, पण मग ठीक आहे आता. बट इट्स ओके, एवढं काही नुकसान नाही झालं आमचं. सोबत मला पॉपकॉर्नचे चिप्स पाठवले, त्यासोबतच मला काही वेगवेगळे प्रकारचे असे मसाले पाठवलेले, लाल मसाला, अंबारी मसाला, अजून काही पोंगे पाठवलेले. आणि कारण की सकाळी लवकर उठून जायचं असतं कामावरती आणि कामावरती थोडेफार चॉकलेट वगैरे पाहिजे असतात, तर आम्हाला त्याच्यासाठी आमच्यासाठी आणि सगळ्यांसाठी असे काही चॉकलेट पाठवले. आणि काही कामावरती जातो तर तिथल्या कलिग्सला तर आमच्याकडे चॉकलेटचे भरपूर सारे फ्लेवर्स झाले जातात. तर पल्स आणि असे कॉफी चॉकलेट्स पाठवलेले, कारण की जे जापानचे जे माझे कलिग्स आहेत त्यांना इंडियन चॉकलेट्स खायचे होते, तर तेच मी मागून घेतलेले होते. आणि डेअरी मिल्क पण आम्ही खूप चालवलं होतं. त्यासोबत डेअरी मिल्कचं पूर्ण असं बॉक्स मागवलेलं आहे. आणि बघा तुम्ही, त्यांनी खूप दिवसापासून खायची पण इथं मिळत नाही, त्यामुळे मागवली होती. जापानला येऊन आम्हाला कंप्लीट 3 महिने झाले. सुरुवातीला आणले होते आम्ही, पण आता नव्हत्या एवढे सारे चॉकलेट्स आम्हाला. 5 स्टार हे बॉक्स असे थोडे नाजूक असल्यामुळे आलेले फुटून, पण मग यामधले काही असं नुकसान झालेलं काहीच नाही यासोबत. काही तूप आणले आणि हा, इथं दूध खूप असं महाग मिळतं. आपल्याकडे दूध 30-35-40 रुपये लिटरला आहे, पण मग इथं दूध डायरेक्ट आम्हाला 1 लिटर दूध हे जवळपास आम्हाला 250 ते 300 रुपयाला पडतं. तर त्यामुळे मी काही दूध पावडरचे पॅकेट्स मागवलेले, ते काही पोंगे, हे काही पोंगे मागवलेले, कारण की दोन्हीची टेस्ट अशी वेगळी असते. काजू, हा, बडीशेप, कोपरगावचा फेमस फरसाण संजय फरसाण, त्याचे काही 2 पॅकेट्स मागवले. हायडेनिक्सचे बिस्किट्स, कारण की मला खूप आवडतं हे. बहुतांचं पूर्ण असा पॅकेट पाठवलेलं आहे, त्यामुळे जवळपास 12 बिस्किटचे पुढे हे काही मॅगीचे पॅकेट्स, ते आता पूर्ण झालेली, पूर्ण असा भुगा झालेला आहे यामध्ये त्यांचा. डोसेचं पीठ महेशने सांगितलेलं होतं मला, महेश डोसेचं पीठ होतं आण, तर डोसा करण्यासाठी पीठ वगैरे आणले. आपला गरम मसाला, मिक्स मसाला आहे खरं म्हणजे. मम्मीने ही शेव करून पाठवलेली आहे, शेव, ही शेंगदाण्याची चटणी, मसाला, अजून म्हणजे खूप प्रकारचे मसाले, कारण की इथं जापानमध्ये इंडियन मसाले मिळतात, पण मग इथं त्या प्रकारचे इतके स्पायसी नसतात ते, कारण की जापानच्या लोकांना स्पायसी गोष्टी जास्त आवडते नाही. आणि इंडियन आपण भारतीय लोक म्हटल्यावरती आपल्याला तिखट खूप पाहिजे असतं, त्यामुळे. आणि इथे भेटतं पण मग खूप एक्सपेन्सिव्ह असतं. दूध पावडर, आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट की मला चिक्की खूप आवडती, तर पूर्ण असा एक चिक्कीचा पूर्ण असा डबा पाठवलेला आहे. तर गाईज लोणचीची बॉटल. तर गाईज एक इम्पॉर्टंट गोष्ट आहे का आपण इंडिया टू जापान पार्सल मध्ये भांडे पण बोलवू शकतो. तर संकेताने विचारले आयनाला हे चमचा विसरला होता, तर त्याच्या मम्मीने त्याला चमचा सेंड केला आहे, प्लेट सेंड केली. आणि संकेतला चहा खूप आवडतो, तर पातेलं नव्हतं आणलं तिने, तर आता त्याच्या मम्मीने चहा करायला पातेलं पण सेंड केलंय. तर हे सर्व सामान आम्हाला भेटलंय. आज आम्हाला खूप खायचं सामान झालेलं आहे, तर मस्त आम्ही थोडं थोडं करून सर्व संपवून टाकू. तर गाईज एवढ्या लांब पार्सल बोलवायचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम हा होतो का कोणकोणती वस्तू सेंड करायची. आणि एक मोठा इश्यू आहे तो वजनाचा. वजन जे आहे ते 20 किलोचं जे बॉक्स होता ते सेंड केलं होतं, पण मग कम्प्लीट 20 किलो नव्हतं भरलं, 19.800 ग्राम भरलेलं होतं. 19.800 ग्राम एवढं वजन अलाउड होतं, तर एवढं सेंड केलं आहे घरच्यांनी. तर
हा एक नवीन एक्सपिरियन्स होता. तर ऑलरेडी प्रेरणाच्या पप्पांनी त्याचं पार्सल सेंड केलं होतं म्हणून त्यांना पूर्ण प्रोसिजर माहिती होती. तर त्यांनी याच्यासाठी भरपूर हेल्प केली. तर हे जे वरचं पॅकिंग वगैरे त्यांनी याच्यामध्ये मदत हेल्प केली. तर अशा प्रकारे हे सर्व पार्सल आम्हाला भेटलं. आणि इफ एनी केस तुम्हाला काही डाऊट्स असतील तर कमेंट सेक्शन मध्ये नक्की विचारा. हे इंडियन पोस्ट द्वारा हे पार्सल येवला टू चिबा म्हणजे जपानमध्ये. तर गाईज हे सर फक्त सामान्य आहे खायचं प्यायचं. तर हे माझ्या आई वडिलांचं आणि दीदीचं प्रेम आहे. तर आपण पृथ्वीच्या कोणत्याही कोपऱ्याला असतो तरी काही प्रॉब्लेम नाहीये. आई वडिलांचं प्रेम मात्र आपल्यापर्यंत पोहोचूनच जातं. तर जेव्हा हे पार्सल सेंड करायचं होतं तर भरपूर साऱ्या अडचणी आल्या. माहिती नव्हतं कुठून काय सेंड करायचं. तर मम्मी पप्पानी रात्री 12 वाजेपर्यंत सर्व बॉक्सेस आणले होते. नंतर सगळी पॅकिंग केली होती. तर दुसऱ्या दिवशी हे पार्सल पप्पा कोपरगावला घेऊन गेले होते. कोपरगाववरून हे पार्सल संकेतच्या पप्पानी पण पार्सल सेंड केलं त्यासाठी. मग माझ्या पप्पानी संकेतच्या पप्पानी सोबत हे पार्सल सेंड केलं कोपरगाववरून. आणि प्रेरणाच्या पप्पानी पण याच्यामध्ये खूप मदत केली. पार्सलची पॅकिंग वगैरे सर्व ऍड्रेस वगैरे त्याच्यावर स्टिक करायला. तर त्यांचं पण थँक्यू व्हेरी मच. तर मी आता मस्त पार्सल भेटलंय. खूप सामान भेटलं आलंय मला आता घरून. तर मी सुरुवात करतो सोनपापडीपासून. स्वीट्स माझ्या खूप फेवरेट. तर मी सोनपापडीपासून सुरुवात करतो. पोस्टनी इंडियन पोस्टनी हा सर्व पार्सल माझा आलाय आणि मला 9 दिवस लागले हे पार्सल यायला. तर हा होता एक माझा स्पेशल ब्लॉग. आवडला असेल तर नक्की लाईक करा. भेटूया एका नवीन ब्लॉग मध्ये. बाय बाय.